तो स्वागत है आप सभी का रामटेक व्लॉग पार्ट 2 में. कच्चा चिवडा खाऊन झाल्यानंतर आम्ही वर आलो आणि रामाचं दर्शन घेतलं. आता ज्यांना रामटेकबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी क्विक इन्फॉर्मेशन. रामटेक हे 600 वर्ष जुनं मंदिर आहे. राम वनवासात असताना ते काही काळ येथे वास्तव्यास होते आणि नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराचं बांधकाम 18व्या शतकात केलंय. भुक्कड प्रजा तिथले असल्यामुळे परत भूक लागलेलीच होती आणि महाप्रसादातला डाळ भाजी भात कोण मिस करेल. मंदिराच्या बाहेर हा पेरूवाला दादा दिसला, ज्याच्याकडे अतिशय सुंदर पेरू होते, सो आम्ही ते पण विकत घेतले आणि मग आमचं शॉपिंग सुरू झालं. फुटाणे खाणारे लय माकडं बघितले, पण कमळ खाणारं माकड पहिल्यांदाच बघितलं. आता ही वराहाची मूर्ती बघा. इथे एक जुनी परंपरा आहे. या वराहाच्या खालून जो क्रॉस करेल म्हणे त्याला गुड लक मिळतो. इतके वेळा रामटेकला येऊन सुद्धा मी हे कधी ट्राय केलं नव्हतं, पण यावेळी मी हे ट्राय केलं और मेरे जैसे हड्डी इंसान को क्या ही मेहनत लगने वाली थी. खाली उतरताना हे 2 काका या रानटी भाज्या घेऊन बसले होते. मी त्यांना नाव तर विचारलं, पण मला आता आठवत नाहीये. सो तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नाव सांगा. आणि त्यानंतर आम्ही वळालो या जैन मंदिराकडे. रामटेकला बरेच वेळा येणं होतं, पण या जैन मंदिरात सुद्धा मी पहिल्यांदाच व्हिजिट करत होते. अँड आय मस्ट से व्हॉट अ पीसफुल प्लेस इट इज. तुम्ही पण जर या प्लेसला व्हिजिट केलं नसेल तर नक्की इथे व्हिजिट करा. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर पार्ट 3. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टाडा.